नमो नमः. आजचा श्लोक आहे 3 गोष्टी शिल्लक कधीही ठेवायच्या नसतात याविषयीचा. बघा, ऋणशेषो अग्निशेषश्च व्याधिशेषः तथैव च पुनः पुनः प्रवर्धन्ते तस्मात् शेषं न कारयेत. बघा, याचा अर्थ आहे या 3 गोष्टी कधी शिल्लक ठेवू नयेत. त्याला पूर्णपणे त्याचं नायनाट किंवा नष्ट केलं पाहिजे याविषयीचं आहे. कोणत्या 3 गोष्टी आहेत बघा. तर अगोदर आहे ऋण. ऋण म्हणजे कर्ज. कुणाचंही कर्ज शिल्लक ठेवू नये. ते पुन्हा पुन्हा वाढत राहते आणि ते उलट आपल्यालाच ते घात करत असते. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे अग्नी. अग्नीसुद्धा तुम्ही थोडीशी आहे म्हणून त्याला दुर्लक्ष करता येणार नाही. तर ती थोडीशी अग्नीसुद्धा पेटत 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 जाते आणि ते आपल्यालाच ते नष्ट करत असते. किंवा एखाद्या लाकडाला थोडी पेटलं तर अख्खं लाकूड ते विझवते, पूर्ण जाळून टाकते. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे व्याधी. व्याधी म्हणजे रोग. छोटासा रोग आहे, सर्दी आहे, हे म्हणून टाळता येत नाही. तोही रोग मोठा होत असतो आणि तो आपल्यालाच गिळंकृत करू शकतो. म्हणून या 3ही गोष्टी कधीही शिल्लक ठेवायच्या नसतात. यासाठी मला एक कहाणी तुम्हाला सांगावीशी वाटते. बघा, एका गावामध्ये एक सद्ग्रस्त होता. चांगला, वागणुकीला चांगला होता, परंतु असंच नेहमी दुर्लक्ष करायचा कोणत्याही गोष्टीकडं. तर त्याचं काय झालं, योगायोगाने घर साधारण होतं आणि एक पाऊस खूप मोठा होता आणि त्याच्यामध्ये वीज कडाडली आणि वीज त्याच्या घरावर पडली. तर अख्खं घर त्याचं जळालं. मग तो विझवला परंतु थोडीशी शिल्लक अग्नी होती आणि त्यानं अग्नी शिल्लक असतानासुद्धा त्याच्याकडं थोडं दुर्लक्ष केलं. जाऊ द्या, एवढीच आहे म्हणून थोडंसं बाजूला राहिला आणि अख्खा तो बाहेर कामाला निघून गेला. तर तीच अग्नी हळूहळू पेटत पेटत आणखीन उरलेलं घरी पण ते जळून गेलं. त्याच्यानंतर त्याला खूप चिंता वाटू लागली आणि मग आता काय करावं. अशा धावपळीमध्ये घराची सगळी व्यवस्था करण्यामध्ये त्याला झाली सर्दी आणि त्या सर्दीमध्ये त्याला सर्दी खूप झाली आणि त्यानं सर्दीकडे दुर्लक्ष केलं. त्या सर्दीचं रूपांतर खोकल्यानंतर दमा इतकं वाढलं की त्याने औषध पाणी घ्यायचं सोडलं. मग आता शेवटी काय करावं. आता जास्त त्रास होऊ लागला म्हणून त्यानं काय केलं की एका सावकाराकडे गेला आणि कर्ज घेतलं. मग कर्जही घेतल्यानंतर थोडं फेडायला पाहिजे. त्यानं सांगितलं की 1 महिन्यात फेडून टाक. हो म्हणाला, परंतु त्याच्याकडे जाऊ द्या, फेडता येईल, असंच 2 महिन्यानं पुन्हा फेडूत असं म्हणून तो फेडलाच नाही. त्याचं कर्जही वाढलं. पाहिलात मित्रांनो. तर ह्या 3ही गोष्टी वाढणाऱ्याच असतात. त्या मुळातच पहिल्यांदाच त्या नष्ट कराव्या लागतात. कारण त्या छोट्या आहेत म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही ना. कर्ज काढला तर त्याच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. रोग छोटा आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही आणि अग्नी छोटीशी आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. 3ही त्या वाढतात आणि आपल्यालाच नष्ट करत असतात. जर तुम्हाला हा श्लोक आवडला असेल तर शेअर आणि लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.